सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या कर्मभूमीत अर्थात महाराष्ट्रात भ्रमण करत असताना अनंत ज्या लीळा केल्या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे, त्या लीळांमधून परमेश्वराने आपल्याला एक समज दिली, ज्ञान दिलं, बोध दिला, शिकवण दिलेली. ती आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराबरोबर प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर नाशिकला आहे आणि नाशिकवरून आता परमेश्वर आडगावला गेलेले आहे. आडगावला परमेश्वरांनी चौरंगी स्थानावरती जाऊन चौरंगी विद्या काय असते याची माहिती दिल्यानंतर परमेश्वर तिथून आडगावला वस्ती करतात. देवळात आसन झाल्यावर बाईसांनी श्रीचरण प्रक्षालन केलेलं आहे. बाईसांनी गावात जाऊन मडकं मागून आणलं, सर्वज्ञांच्या मार्जनासाठी पाणी तापवलं, मर्दाना मादने झाले आणि तिथंच परमेश्वराची एक दिवसाचं वस्ती झालेली आहे. उपहार वगैरे करून आराम झाला. त्यानंतर परमेश्वर पुढे निघाले आडगावला दुसऱ्या दिवसापासून. उपासनी अगोदरच पुढे गेलेले होते, देवानीच पाठवलं होतं आणि ते सुक्याण्याला जाऊन राहिले होते. मागून उपाध्यांची भेट तिथं झाली, त्यांनाही पाठवलं होतं. उपासनेला पुढं पाठवल्यानंतर उपाध्यांना पाठवलं आणि त्या उपाध्यांची भेट त्यांची तिथं झाली आणि उपासनी त्यांना विचारतात की तुम्ही कुठं जातात. तर उपाध्याय म्हणाले मला सर्वज्ञांनी पुढं पाठवलं आहे. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांची चर्चा होते, ते तिथंच थांबतात आणि ते स्थिती जी झालेली आहे उपासनेंना, ते सकाळीच म्हणू लागले का चला गोसाव्यांच्या भेटीला मला जायचं आहे. आता हे यांना माहीत आहे उपाध्यांना का देवानी यांना रुद्धपूरला पाठवलेलं आहे आणि हे आता म्हणतात देवाला भेटायला जायचं. तर ते स्वतः सांगतात तुम्ही परमेश्वरपुराला जात होता, परंतु ते गप्प बसतात, ते काहीच बोलत नाही. आणि दुसऱ्या दिवशी देव आडगाववरून सुक्याण्याला जायला निघाले आणि ते सुक्याण्यावरून देवाकडे भेटीला पाठीमागे यायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झालेला, आडगावला सर्वज्ञ निघाले आडगाववरून आणि वाटेतच उपाध्याय आणि उपासनेंची भेट झाली. ते तिकडून येत होते, देव तिकडं जात होते. भेट झाल्यानंतर सर्वज्ञांना पाहून उपासनेंनी स्थिती झाली. वस्त्र तिथेच सोडून ते सर्वज्ञांपुढे धनुष्याकार उभे राहिले. भक्तजन म्हणाले हे काय आता, कारण स्थितीच्या भरात ते काय करताय त्यांना कळत नाही. तुम्हाला सर्वज्ञांनी तर रुद्धपूरला पाठवलं होतं आणि तुम्ही परत रिटर्न कसे काय आले आणि असे काय उद्योग करताय. तर स्थितीच्या भरात ते विसरल्यामुळे गप्प होते. मग भक्तजन म्हणाले वाट सोडा, बाजूला व्हा. परंतु वाट काय ती तुमची असं तो म्हणतो, उद्धट उत्तर देतो. आणि मग सर्वज्ञांनीच त्यांना अनुकार केला भुवयाच्या यांनी किंवा हाताने आणि इशारा केल्यानंतर त्या लहान मुलांनी खेळता खेळता बाण मारल्यासारखं तो ॲक्शन करायचा, पुढे पुढे चालायचा. थांबला का देव त्याला परत अनुकार करायचे, तो पुढं पुढं जात असायचा. अशा पद्धतीने तो स्थितीच्या भरात पुढे पुढे जात होता. देव त्याला खुणवत होते, त्याचे डोळे लाल जर्द झालेले होते. अशा पद्धतीने ते स्थितीच्या भरामध्ये त्याला ते सर्व तो करत होता. तो थांबला की देव श्री मुकुटाने किंवा श्रीकाराने त्याला खुणव करायचे. तो पुढं पुढं चालायचा, देव पाठीमागं चालायचे, देवाच्या पाठीमागं सर्व भक्त चालायचे. अशा पद्धतीनं ते बरेच पुढं गेल्यानंतर स्थिती भंगली त्यांची. वस्त्र पांघरून घेतल्यानंतर सर्वज्ञांजवळ आले. ते स्थिती भंगली, वस्त्र पांघरलं, देवाजवळ आले, दंडोत घातले, श्रीचरणाजवळ लागले आणि मग देव त्यांना म्हणतात तुम्हाला तर परमेश्वरपुराला पाठवलं होतं, तुम्ही का रिटर्न आले, परत का आले. त्याने नाही का आताच जात आहोत म्हणले. हे काय म्हणजे जातोच आहे म्हटले, तुम्ही पाठवलं आहे मी जातच आहे म्हटले, मी कुठं परत आलो. म्हणजे त्या स्थितीच्या भरात त्यांनी काय केलं आहे त्याला कोणत्याही प्रकारची काही गोष्ट माहीत नाही. आणि मग बाईसांना ते आश्चर्य वाटलं. बाईसा विचारतात की देवा हे काय आहे. आणि मग देव सांगतात ही शाम्यूची जी आहे ती स्थिती आहे. जसं चैतन्य आणि विश्वेची विद्या झाल्यानंतर सर्व पूर्ण पिंडस्था आपादमस्तक विश्वेची असल्यामुळं त्या पूर्ण प्रकाशतात आणि तो मीच आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे चैतन्य देवतेचं आणि विश्वदेवतेच्या गटाला शाम्य म्हटलं गेलेलं आहे. ती त्याची स्थिती आहे म्हणले. त्या स्थितीच्या भरात ते करत होते आणि तो मीच आहे असं समजून ते चालत होते म्हटले. आणि मग देवाने त्यांना सर्व या गोष्टीची माहिती दिली. पुढं गेल्यानंतर सर्वज्ञांचं आसन झालं एका ठिकाणी, विडा झाला, गुळा झाला. सर्वज्ञांनी मग परत गमन केलं
आता हे जे स्थान आहे, आडगावपासून सुक्याण्याला जाताना एका ठिकाणी वस्ती नाही, तिथं आश्रम म्हणजे आराम झालेला आहे, थोडे बसलेले आहे, एक गुळणा वगैरे विडा झालेला आहे, परंतु ते स्थान काही उपलब्ध नाही. कारण आपण आडगाववरून डायरेक्ट सुक्याण्यालाच जातो आणि मग सुक्याण्याला तिथं गेल्यानंतर सुक्याण्याला एक दिवसाची वस्ती झालेली आहे आदित्यच्या मठामध्ये. तिथं सर्व पूजा अवसर वगैरे झाला, एकच दिवसाची वस्ती झाली आणि तिथून सुक्याण्यावरून देव निफाडला निघालेले आहे. एकच दिवसाची वस्ती आहे सुक्याण्याला. सर्वजण निफाडला गमन केलं आणि त्या निफाडला गेल्यानंतर कोकणाई म्हणून जे मंदिर आहे नदीच्या मध्यभागी, तर तिथं पहिले दुपारचा पूजा अवसर झाला, आरोगाना झाली, विडा झाला, पौड झाला आणि मग डखलेंना ते सायंकाळच्या वेळेस म्हणजे 3, 4, 5च्या दरम्यान दिवसभर तिथं थांबल्यानंतर दुपारचा पूजा अवसर वगैरे तिथं झाल्यानंतर डखल्यांना सांगतात की तुम्ही गावात जा बिराड पाहण्यासाठी, आपल्याला राहण्याची जागा व्यवस्थित आहे का ती बघा. आणि मग ते तिथं नारायण मठात आले. आज जे मंदिर आहे रोडवरती ते नारायण मठ होतं. त्यावेळेस तिथल्या लिंगाच्या देवळात एक संन्यासी, अन्य संन्यासी होते आणि तो अन्य संन्यासी तिथं बसलेला होता. डखले तिथं पाहायला गेले आणि तो अन्य संन्यासी ते डखल्यांना विचारतो, तुम्ही कोण? मग डखल्यांनी सांगितलं, आम्ही श्री चांगदेव रावळांचे गोसावींचे आहे. ते म्हणे, तुम्ही इथं कशाला आलात म्हटले. डखलेने म्हणले, आम्ही गोसाव्यांच्या बिराड पाहायला आलेलो आहे. ते म्हणले, या पाप्यांच्या गावात तुम्ही कशाला आले म्हणे. मी 3 दिवसापासून उपाशी आहे म्हटले. मी आत्माराम आहे, पयोवृत्तीचा मार्गातला आहे आणि आत भुकेने व्याकुळ होऊन हाका मारताय. 3 दिवस उपाशी आहे पण कोणीही मला पयोवृत्ती दिली नाही. अर्थात पयोवृत्ती म्हणजे फक्त दुधाचे पदार्थ खाण्याची एक साधना. त्याच्यामुळे त्याला कोणी काही दिलेलं नव्हतं. 3 दिवसापासून तो व्याकुळ होता आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये सहजच राग आलेला होता आणि राग आल्यामुळं त्या रागाच्या भरात तो डखल्या सांगतो, या पाप्याच्या गावात कशाला आले तुम्ही, इथं कोणी काही देत नाही, मी 3 दिवसापासून उपाशी आहे. आता डखल्याने फक्त ते ऐकलं. डखलेला माहिती आहे अन्य साधू आहे, ते परत देवाकडे येतात आणि देवाला सर्व घटना सांगतात, वृत्तांत सांगतात की मी तिथे गेलो, आत्माराम नावाचा असा असा अन्य साधू आहे, त्याने असं असं सांगितलं. तर अशा पद्धतीनं त्यांनी सर्व सांगितल्यानंतर देव म्हणतात, काय डखल्या, नाव आत्माराम म्हणजे आत्म्यामध्ये रममान होणारा, त्या शब्दाचं त्यांनी परमेश्वरांनी फोड केली. तर नाव आत्माराम आहे आणि भुकेमुळं हाका मारतो येतो, हे तर विरुद्ध झालं म्हटले. आणि त्यामुळं देवानी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा ही गोष्ट सर्व भक्तांना सांगितलं, स्मित हास्य केलं आणि 2-3 वेळा सांगितल्यानंतर मग देवसुद्धा बाईसांना घेऊन सर्व सद्भक्तांना घेऊन त्या नारायण मठात आले. नारायण मठात आल्यानंतर ओसरी व सर्वज्ञांचं आसन झालं. तेव्हा सर्वज्ञांना पाहून आत्माराम जोरातच हाका मारू लागला, कारण त्याला जी अपेक्षा होती त्या अपेक्षेने तो ओरडायला लागला. मग बाईसांना देव काय म्हणतात, बाई हे सर्वज्ञांनी बाईसांना विचारलं की हे कोण तुम्हाला माहीत आहे का. बाईसा म्हणल्या, बाबा हे वामदेवाचे पहिले शिष्य आत्माराम. म्हणजे बाईसांनी त्यांना ओळखलं, कारण बाईसा ह्या पयोवृत्तीच्या आचार्या होत्या, तो पयोवृत्तीचा होता. त्यांनी बाईसांना जरी ओळखलं नसेल तरी मात्र बाईसांनी त्यांना ओळखलं आणि देवाने विचारलं बाईसांना की हे कोण. म्हटले, हे वामदेवाचे पहिले शिष्य आत्माराम आहे. सर ते बाई यांना पयोवृत द्या म्हटले, म्हणजे दूध द्या अर्थात. आणि डखले म्हणे, यांना कशाला द्यायचं पयोवृत. आणि मग देव त्यांना सांगतात, नाहीतर हा बाईसांना अप्रशस्त वाटेल. बाईसांना अप्रशस्त वाटेल कारण बाईसा हा प्रेमी भक्त आहे, त्याचं दुःख, त्याचं ओरडणं ते त्यांना पावणार नाही आणि बाईसांना चुकीचं वाटेल, वाईट वाटेल आणि तो ओरडत राहील, त्याच्यामुळे डिस्टर्ब पण होईल. त्याच्यामुळे त्याला तुम्ही पयोवृत्ती द्या, म्हणजे अर्थात तो स्वभाव आहे त्याचा आणि त्याच्यामुळं आपण करा. त्या पद्धतीनं देवानी बाईसांना सांगितलं. बाईसांनी त्यांना पयोवृत्ती अर्थात दूध दिलं आणि त्यानंतर 5 दिवस देवाचं निफाडला अवस्थान आहे. देव विहरणाला जायचे कधी कधी. रामनाथ नरसेनच्या देवळात आसन व्हायचं, संगमेश्वरच्या देवळात आसन व्हायचं. आता निफाडला 2च स्थान उपलब्ध आहे. एक रोडवरती आहे, ते मेन स्थान आहे, तिथं देव 5 दिवस राहिलेले आहे. आणि कोकणाईचं स्थान आहे, तिथं एक दिवसही नाही पूर्ण, फक्त दुपारची पिढाहरण घेतलेलं आहे आणि बाकीचे जे स्थान आहे ते मात्र उपलब्ध नाही. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी ह्या आत्मारामाच्या माध्यमातून आपलेही नावं बरेच लोकांचे असतात, त्या नावामध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो, पण त्या नावाच्या साजेसा आपण राहिलो पाहिजे, वागलो पाहिजे, बोललो पाहिजे, परंतु आपण त्याचा कधीच विचार करत नाही. प्रत्येकाच्या नावाच्या पाठीमागं काहीतरी उद्देश असतो आईवडिलांनी ठेवलेला
आणि परंतु आपण त्याचा विचार करत नाही. एखाद्याचं नाव सुभाष असतं परंतु तो कधीच चांगला बोलत नाही. एखाद्याचं नाव आनंद असतो परंतु तो सतत दुःखी असतो. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी इथं कोडी केलेली आहे का नाव आत्माराम, परंतु तुम्ही विरोधात तो ओरडतोय फुकेमुळं, तर आत्म्यात रममान होणं हे त्याच्यासाठी होत नाही. नाव ठेवून काय उपयोग नाही. म्हणून नाव जरी परमेश्वरा सांगताय की नाव जरी आईवडिलांनी सांगितलं किंवा दाखवलं किंवा दिलं तरी त्या नावासारखं राहणं हे मात्र सर्वस्वी आपल्यासारखं आपल्या मनावर आहे, आपल्या विचारावर आहे, आपल्या बुद्धीवर आहे. आणि मग परमेश्वरांनी तिथं 5 दिवस राहिल्यानंतर पुढं दुसऱ्या दिवशी देव निघतात, निफाडवून गमन करतात. आणि तिथं आता वाटेत बाबळीच्या झाडाखाली सर्वज्ञांचं आसन होतं. हेही स्थान उपलब्ध नाही आहे. तिथंही आरोगणा झालेली आहे, पूजा अवसर झालेला आहे. आणि त्या पद्धतीनं आरोगणा झाल्यानंतर आराम झाल्यानंतर परत देव पुढं निघतात. हे स्थान उपलब्ध नाही. खांडे भाडाडी आसन हेही स्थान उपलब्ध, तिथं पानपुनी होती, तिथं थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि देवचं आसन झालेलं आहे, परंतु हे स्थान उपलब्ध नाही. पुढे जाऊन मग चास हे स्थान उपलब्ध आहे. चासामध्ये गेल्यानंतर देवानी जळक्रीडा केलेली आहे. देव सर्वज्ञांनी नांदूरला गमन केलं. परमेश्वराच्या देवळात आसन झालं, मध्यमेश्वराच्या देवळात आसन झालं. आता ह्या मध्यमेश्वराच्या देवळात आसन झाल्यानंतर देवाने उपहार वगैरे देवाला बाईसांनी तयार केला. त्यावेळेस सर्वज्ञांनी जळक्रीडा करण्याची इच्छा व्यक्त केली. तिथं पाणी होतं, गंगाच आहे, गंगा तीर आहे, सर्व गोदावरीचा सर्व परिसर आहे. तर मध्यमेश्वराजवळ डोह होता. तिथं देवानी चरणचारी उभी राहिल्यानंतर भक्तजनांना सांगितलं की या रे या म्हणे पोऊ, आम्ही तुम्हाला शिंपतो आणि मग तुम्ही आम्हाला शिंपा. म्हणजे पकडापकडीचा खेळ पाण्यात खेळायला लागले. आणि देवानी एक एक करून सर्व भक्तांना पकडलं. भक्त पोहायचे, डुबी मारायचे, परंतु देवबरोबर पकडायचे. अशा पद्धतीनं जळक्रीडा खेळू लागले. खेळताना सर्वांना सर्वज्ञांनी गाठलं, पकडलं. तेव्हा एक जण पाण्यात बुडायचा, त्यापर्यंत देवबरोबर त्याला पकडायचे. अशा पद्धतीने सर्व खेळ केल्यानंतर आता देवाने सांगितलं मी तुम्हाला सर्वांना पकडलं, आता तुम्ही मला पकडा. म्हणजे सर्वांना देवाने सांगितलं एका दिवस मला पकडा, परंतु देव काही पकडल्या जात नाही. आणि याच्यातून देवाने खूप मोठं ज्ञान, खूप मोठा बोध आणि खूप मोठा समज दिलेला आहे. देवाने आपल्याला पकडलेलं आहे. कळत न कळत आपण पूर्वकर्मात केलेली जी क्रिया आहे ती अहेतुक क्रिया झाल्यामुळं परमेश्वराने आपल्याला बोध दिला, अर्थात देवाने आपल्याला पकडलेलं आहे. आणि त्याच्यासाठी अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेलेल्या आहे. परंतु आपल्याला आता देवाला पकडता येत नाही. आणि देवाला पकडायचं असेल तर देवाच्या तत्त्वज्ञानानुसार, देवाच्या आज्ञेनुसार, देवाच्या आचारानुसार आपण त्या तत्त्वसिद्धांतात जर राहिलो तर देवाला आपल्याला पकडता येईल. यातल्या एकही भक्त देवाला पकडू शकत नाही. आणि ते सर्व थकले. आणि मग देव बाईसा मात्र इकडं काठावर ते सर्व खेळ बघते. वेळ झालेला आहे बाईसांचा. बाईसा ओरडायला लागले की बाबा तुम्ही या, पुरे करावं बाबा, पूजा अवसराची वेळ झालेली आहे. आणि मग बाबा म्हणतात की आम्ही आता असंच पुढं जातो पोहत पोहत, तुम्ही राहा इथंच, आम्ही तुम्हाला सोडून जातो. अशा पद्धतीनं देवानी सांगितल्यानंतर बाईसा अत्यंत व्याकुळ झाल्या. आणि सर्व भक्तजनांनासुद्धा अशा वेळेस एकदम थोडं स्फुरण वाढलं. डखले जे आहे तेही बाईसांना सांगायला लागले की बाई तुम्ही आता इथंच थांबा, देव काही येत नाही, आम्ही पण देवाबरोबर चाललो, आम्ही पलीकडं जाऊ, त्या गावात भिक्षा मागू आणि देवाला उपहार करू, त्याच्यामुळे तुम्ही काही येऊ नका, तुम्ही इथंच थांबा, आम्ही देवाला आरोगणा करू. तर मग मात्र बाईसा त्या डखल्यावर ओरडल्या का पोरा डखल्या तू गप्प राहशील का म्हटले. परत बाबांना बाईसा देव आवाज देते देवाला की पुरे करावं बाबा. आणि पुन्हा डखले तेच म्हणतो. अशा पद्धतीने डखल्यांचं आणि बाईसांचं, बाईसा देवाला सांगताय पुरे करा, डखले बोलायला लागला का डखलेवर ती बाईसा ओरडताय. असं 2-3 वेळा झाल्यानंतर मात्र देव म्हणतात की आता पुरे करा हो डखले, आता बाईसा शिनल्या आहेत. आणि अप्रत्यक्षरित्या आता ही जी लीळा आहे बाईसांचा कर्मनाश व्हावा. खेळ क्रीडा करत असताना त्या पाण्यातले काही जलचर प्राणी असतील त्यांना संबंध द्यावेत किंवा यांच्याबरोबर खेळ करून करून त्यांचा कर्मनाश नासावा. आम्ही तुम्हाला पकडलेलं, आता तुम्ही आम्हाला पकडा. अर्थात परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने तुम्हीही आता आम्हाला पकडण्याची गरज आहे. अशा पद्धतीने देवाने आपल्याला समज दिलेली आहे. त्यानंतर चास आणि नदीच्या फाट्यावर संगमावर एक मोठा खडक होता, त्यावर सर्वज्ञांचं आसन होतं. हे स्थान आता उपलब्ध आहे. चरण एकमेकाला लागतील असे चरणचारी उभे राहिले. दोन्ही श्रीचरणावर पाणी होते. सर्वज्ञ म्हणाले बळेग्राम भूत पुष्कळ झाले आहे. आता त्या नदीच्या कडेला देव येऊन उभे राहिले.
त्या पाण्यामध्येच फक्त अत्यंत कडेला. आणि मग अचानक देवाला देव सांगतात की बळेग्रामला भूत पुष्कळ झालेले आहेत म्हणले, आणि सर्व बरेचसे लोकांना भूत लागलेले आहे म्हणले. तर उपाध्ये म्हणले, हो जी, बळग्रामला भूत पुष्कळ झालेले आहे, आम्हाला माहिती म्हणले. सर्व म्हणले, जी मंडळिकाला बोलवा म्हटले. जा म्हणे, मंडळिका बोल, त्याचे वडील भूत झालेले आहे, त्यांना आम्ही या भूत योनीतून मुक्त करू म्हटले. आणि उपाध्ये नाथोबांना मग बोलावण्यासाठी जातात. मंडळिके नाथोबांचं प्रासादिक नाव आहे, ते आणायला बोलवायला जातात. ते तिकडं असतात बाजूला. तर ते म्हणतात, नाथो उठ, तुझे वडील पुरुषोत्तम जे आहे ते भूत झालेले आहे आणि देव त्यांना मुक्त करणार आहे. नाथोबा सर्वज्ञांजवळ आले. सर्वज्ञ त्यांना म्हणाले, मंडळिका, तुम्ही काय करा, एक आंघोळ करा आणि पित्याप्रित्यर्थ तुम्ही बुडी अधिक एक मारा म्हटले. आणि नाथोबांनी तसंच केलं आणि देवाच्या श्रीचरणावरती पाणी आणून टाकलं. आणि मग देव म्हणतात, तुमचे वडील भूत झाले होते, त्यांना भूतत्वातून आम्ही आता मुक्त केलेलं आहे. आणि नाथोबा म्हणाले, जी उपादेवाने नाथो या चरणविंदाच्या प्रसादाने पुत्रत्वाचं जी ड्युटी होती, कर्तव्य होतं, त्यातून तुम्ही आता मुक्त झाले, तुम्ही ऋणातून बाहेर पडले म्हटले. आणि श्रीमूर्तीवरील वस्त्र जी होती ओली, ती वस्त्र सर्वज्ञांनी दोन्ही चरणच्यावर पिळली, तिथंच परिधान करून मग गमन केलं. आणि मग देव नांदूर मधमेश्वर जे आहे तिथं विडा वाहण्यासाठी आलेले आहे. तिथं बाजूलाच आहे ते. सर्वज्ञांनी मधमेश्वरच्या देवळात मग गमन केलं. बाईसांना विडा सुपारी मागितली. बाईसांनी उपाध्यांच्या हातात तो दिलं. आणि मग सर्वज्ञांनी दाराच्या चौकटीत आतमध्ये प्रवेश केला. तिथं बाहेर एक भांडं होतं, घंगाळं, जसं त्र्यंबकला त्याच पद्धतीनं देवाने तो विडा तिथं विसाळला, अर्थात धुतला. आणि मग त्या लिंगावरती पाण्याचं सिंचन करून स्पर्श केला आणि विडा वाहिला. आणि देवाने या सर्व भक्तांना सांगितलं का तुम्हीही मधमेश्वराला विडा व्हा. नाथोबांनी विडा वाहिला, उपाध्यांनी विडा वाहिला. आणि मग सर्वांनी चौकात पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, गुळा झाला, पौढ झाला. संध्याकाळच्या वेळेस गावात गमन केलं आणि मग नांदूर गावातल्या आदित्याच्या देवळात चौकात वस्ती झालेली आहे. आता तिथं अन्य मंदिर आहे, शंकराचं मंदिर, तिथं लिंग, त्या लिंगाला देवाने विडा वाहिला. असे 5 ठिकाणी देवाने लिंगाला विडा वाहिलेले आहे. आणि या विडा वाहण्याचे उद्देश काय असावेत, ते लीळा आपल्या पलीकडच्या, विचाराच्या पलीकडच्या जरी असल्या तरी आपण चिंतन करू शकतो की परमेश्वराने तिथं स्पर्श केलेला आहे. आपेगावला स्पर्श केला, त्र्यंबकला स्पर्श केला, इथंही स्पर्श केला. अर्थात परमेश्वराचा जिथं संबंध होतो तिथं दुसरी कोणती शक्ती असू शकत नाही. देवाने तिथं शक्तीचा, आपल्या स्वतःच्या शक्तीचा निक्षेप केलेला आहे. दया, माया, कृपा, करुणा. आणि स्थानाच्या ठिकाणी माया आणि कृपा, माया ही मुख्य आहे, कृपा ही अनुषंगिक आहे. जो दृष्टपर भक्ती करेल त्याला माया देवतेचं फळ, आणि जो अदृष्टपर भक्ती करेल त्याला परमेश्वराचं फळ. हे सिद्धांत आहे. आणि परमेश्वराची जी भक्ती ही अहेतुक आहे, अदृष्टपर आहे. आणि म्हणून जे अन्य लोक तिथं भक्ती करायला जातात त्या भक्तांमध्ये कळत न कळत अहेतुक भाव निर्माण झाला तर ते तसेच परमेश्वराच्या भक्तीला लागतात. कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर त्यांना बोध देतात. आणि आपणसुद्धा आज स्थानावरती जातो, आपण परमेश्वराचे भक्त आहोत, उपदेशी आहोत, नामं घेतलेले आहे. परंतु जर परमेश्वराच्या स्थानावर जाऊन दृष्टपर जर भक्ती करत असेल तर अज्ञानाशी माया संबंध, तीही देवतेचीच भक्ती झाली, ती काही परमेश्वराची भक्ती नाही, ती मायेची भक्ती झाली. म्हणून अदृष्टपर अहेतुक जो भाव आहे हा आपल्या धर्माचा सिद्धांत आहे. जोपर्यंत आपल्या मनात, आपल्या वृत्तीत, आपल्या प्रवृत्तीत, विचारात तो पूर्ण निर्माण होत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करू शकत नाही. परमेश्वराने सांगितलं एकनिष्ठ भक्ती करा, आणि आपल्याला वाटतं आपण करतोय. परंतु एकनिष्ठ भक्ती करणं म्हणजे काय, तर अहेतुक भाव निर्माण करणं. आणि अहेतुक भाव म्हणजे फक्त तोची व्हावा, तोची भेटावा. परमेश्वर मला भेटला पाहिजे, परमेश्वर मला मिळाला पाहिजे, ही वासना ठेवून केलेली भक्ती ही अहेतुक होती. कारण याच्यामध्ये जरी परमेश्वर प्राप्तीचे जरी हेतू असला तरी तो अहेतुकच आहे. कारण सृष्टी परमेश्वराने त्यासाठीच निर्माण केली, परमेश्वराने अवतार त्याच्यासाठी घेतला, बोध आपल्याला त्याच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या उद्देशाने सर्व उपद्याप केल्यामुळं तो उद्देश ठेवून जेव्हा भक्ती केल्या जाते तो अहेतुक भक्ती ठरते. आणि म्हणून परमेश्वर इथं ज्या मधमेश्वराला त्यांनी हे केलेलं आहे ते हे स्थानं आपण करण्याची, हट्ट धरण्याची आवश्यकता नाही. अनेक स्थानं आपल्याकडं आहे, कारण तिथं अन्य लोक आहे, लिंग आहे, तिथं जाऊन डोकं टेकवणं, तिथं गर्दी असते, अनेक सद्भक्त असतात,
अन्य लोक असतात, त्यांना तेवढी समज नसते आणि मग कळत न कळत त्या महानुभाव पण इथं येतात. एकीकडे दिसतात कोणाचीच भक्ती करत नाही, परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करतात, देवतेची भक्ती करत नाही, आमच्या देवताला येत नाही, आणि इथं कशी काय येतात. तर या ज्या गोष्टी आहे ह्या परमेश्वरांनी का निर्माण केल्या, कशासाठी निर्माण केल्या. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच नाही, जवळजवळ 99% परमेश्वरांनी अन्य देवतेच्या ठिकाणीच जाऊन पूजा अवसर स्वीकारलेला आहे, शक्ती निक्षेप केलेली. परंतु त्यातले 90% जे स्थान आहे ते आपल्या ताब्यात असल्यामुळं आता तिथं देवतेचं कोणत्या प्रकारचे पूजा पुरस्कार होत नाही, आणि आपलं स्थान तिथं निर्माण पूर्वजांनी केल्यामुळं तिथं आपलीच भक्ती होते, अर्थात परमेश्वराच्याच स्थानाची भक्ती होते. म्हणून ते स्थानं भरपूर असताना आपण या स्थानावरती जाण्याचा हट्ट धरण्याचं काही कारण नाही. कारण देवता तीर्थ जे आहे परमेश्वराने सांगितलं आहे ते आपलावतात, आणि तिथलं ते सरळ डामडोल जर बघितला, काही ठिकाणी गेल्यानंतर काही भक्त संग्रहरूप विकल्प करतात की अरे किती मोठं मंदिर आहे, किती सुष्टम आहे, किती चांगलं आहे, असं आपल्याकडं काहीच नाही आहे. अप्रत्यक्षरित्या तो संग्रहरूप विकल्प आहे. एखाद्या घरात आपण गेल्यानंतर त्या घराची जेव्हा आपण स्तुती करतो, सुंदर घर बांधलं, कलर चांगला केला, तर त्या घर तर जड आहे, घराला काय आनंद का सुख लाभणार आहे का नाही, परंतु त्या घराचा जो मालक आहे त्याला बरं वाटेल. तसंच आपण देवतेच्या ठिकाणी गेल्यानंतर जर स्तुतीवाचक अशा काही गोष्टी केल्या तर त्या देवतेला बरं वाटतं, आणि ती आपल्याला आपलावण्याचा प्रयत्न करते, आणि तिथूनच या जीवाचं मळीनत्व सुरू होऊन आपण परमेश्वर भक्तीतून जाण्याची शक्यता असते. म्हणून अशा ठिकाणी शक्यतो जाणं टाळावं, आणि तेवढं चरट असेल, परिपक्वता असेल तरी आपण जाण्याची काही आवश्यकता नाही, कारण स्थानं भरपूर आहे दुसरीकडं. आणि स्थानवंदन करणं म्हणजे देवाला आठवणं. स्थानाने देवानी स्थानं का निर्मिती केली, त्या जीवाचं भलं केले तिथं जे जीव होते ते, आणि आपल्यासाठी उपलब्धता करून दिलेली आहे. ती उपलब्धता याच्यासाठी का त्या स्थानावर गेल्यानंतर आपल्याला देवाची आठवण येते. म्हणजे ती देवाने दिलेली आपल्याला वस्तू आहे, ती वस्तू म्हणजे गिफ्ट स्वरूपात दिलेली असल्यामुळं ते पाहिल्यानंतर आपल्याला तिथली लीळा आठवते, देव आठवतो, आणि देवाला आठवण्यासाठी निर्माण केलेलं ते स्थान आहे. म्हणजे स्थानवंदन करणं म्हणजे देवाला आठवणं, स्थानवंदन करणं म्हणजे लीळाचं चिंतन स्मरण करणं, तिथं जाऊन डोकं टेकवणे, हे स्थान, याला स्थानवंदन म्हणत नाही. म्हणून स्थानवंदनाची जी पद्धत आहे, सिस्टम आहे, त्या पद्धतीनं जर आपण केलं तर त्याचा आपल्याला उपयोग होईल. परंतु आज आपल्याला एवढी घाई झालेली आहे, हजारो स्थानं आपण करतो, परंतु त्याच्या लीळा माहीत नाही, आपल्याला वेळ नाही बसायला, तिचं चिंतन करत नाही, देवाला आपण आठवत नाही, तर ते स्थान न करण्यात जमा होतं. ते अर्थात दृष्टपर जर असेल, आणि 99% लोक दृष्टपर भक्ती करतात, दृष्टपर स्थानवंदन करतात, तिथं जाऊन विडे वाहणे, हे पाहिजे ते पाहिजे, पंचावतार उपार करणे, पारायण करणे, नारळ बांधणे, सारे दृष्टपर भक्तीचं धोतक आहे. आणि हे दृष्टपर भक्ती म्हणजे देवतेची भक्ती आहे. आपण परमेश्वराची भक्ती आजपर्यंत अजून सुरुवातच केलेली नाही आहे. परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं म्हणजे फक्त त्या परमेश्वराला प्राप्त करण्याच्या उद्देशाने केलेली क्रिया, वासना, हेतू, आणि त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. परमेश्वराने सांगितलं त्यासाठी आचार, तो आचार केला तीच परमेश्वराची भक्ती आहे. कारण भाव आणि याच्या पलीकडचं परमेश्वराने सांगितलं आहे. एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. परमेश्वराने ही विधी भावातीत अनुष्ठान आहे, म्हणजे विधीच्या आणि भावाच्या पलीकडचं जे अनुष्ठान आहे ते आचाराशी, त्यागाशी निगडीत आहे, आणि ते करणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं आहे. पण आपण वेगळ्या रस्त्याने परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वर आपल्याला भेटणं एवढं सोपं नाही. म्हणून परमेश्वराला मिळवायचं आहे, परमेश्वराला पकडायचं आहे, तर आपल्याला परमेश्वराने काय सांगितलेलं आहे हे समजून उमजून घेऊन ते आपल्या जीवनात उतरवलं तरच आपण परमेश्वराला पकडू शकू. आणि परमेश्वराला पकडण्यासाठी आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे, या सृष्टीत आणलेलं आहे, आणि बोध देऊन आपणही परमेश्वराची भक्ती त्याच्यासाठीच करतो आहे, हे जर आपण समजून घेतलं तर परमेश्वराची भक्ती अत्यंत सोपी आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे, पारदर्शक आहे, आणि त्यातून परमेश्वर नक्कीच मिळेल. मग पुढे परमेश्वर वेळप्रसंगाने नाथोबा सर्वज्ञांबरोबर राजकीय गोष्टी करायची. आता ते काही एखाद्याला स्वभाव असतो, आवड असते, त्यानुसार ते वागत असतात. तसे नाथोबासुद्धा काही इतिहासातल्या गोष्टी सांगायच्या, हा राजा असा होता, तो तसा होता, तो असा बसायचा, तो तसा बसायचा, त्यांनी अशा लढाया केल्या. तर तो स्वभाव होता नाथोबांचा. आणि मग देवालासुद्धा ते सांगायचे, आणि देवही शांततेने ते ऐकायचे. ज्योतिष इत्यादीच्या सुखद गोष्टी ते सांगायचे, विजयाच्या सांगायचे, कीर्तिपर सांगायचे, लौकिकात इतिहासामध्ये ज्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहे परंपरेने त्यांच्यापर्यंत, त्या ते देवाला सांगायचेच, आणि देवसुद्धा ते शांततेने ऐकायचे. तर असंच एकदा
सर्वज्ञांच्या प्रसंगानुसार देवाला ती गोष्ट सांगायला लागले की एक नाथो कोरोच्या घरी राजाचे मंत्री म्हणले ज्योतिष आले होते आणि त्यांची गोष्ट ते आदरपूर्वक सांगायला लागले. देवसुद्धा ते ऐकायला लागले. तर देवगावला गेलो होतो, तिथं म्हणले नाथो कोरो आणि कानो कोरो हे दोन भावांच्या घरी महादेव राजाचे दोन मंत्री आले होते. ते असे बसायचे, ते असे बोलायचे, ते असे उठायचे. अशा पद्धतीने यांनी त्यांची बडदास्त केली. अशा पद्धतीने सर्व त्यांनी वर्णन केलं आणि देवसुद्धा शांततेने त्यांच्या त्या गोष्टी ऐकतात. आता देव रिस्पॉन्स देतात म्हटल्यानंतर नाथोबांनासुद्धाही स्फुरण यायचं आणि ते पूर्णपणे ते वर्णन करायचे. आणि वर्णन करता करताच मग सर्वज्ञांनी प्रसन्नतेने ते सर्व ऐकल्यानंतर ते नाथोबांनी सर्व सांगून झाल्यानंतर सर्वज्ञ म्हणतात ते त्यांचे मंडळीक होते म्हणले. म्हणजे ते त्यांचे राजाचे मंडळीक म्हणजे पदाधिकारी होते, मंत्री होते. तुम्ही आता आमचे मंडळीक म्हणजे तुम्ही आमचे मंत्री म्हणले. तर सर्वज्ञांनी त्यांना प्रसादिक नाव ठेवलं आणि त्यानंतर सर्वज्ञ त्यांना त्याच नावाने ओळखायला लागले, त्याच नावाने बोलायला लागले, त्याच नावाने त्यांच्याशी चर्चा करायला लागले. तर ते प्रासादिक नाव परमेश्वर लाडाने ठेवतात, परंतु त्यानंतर त्याच नावाने सुद्धा परमेश्वर त्यांना पाचारण करतात. त्यानंतर उपाध्ये मंडळीक जे आहे तुम्ही आणि बटीक गावाला जा म्हटले. देवाने अचानक त्यांना सांगितलं की मंडळीक आणि बटीक म्हणजे चांगदेव भट. तर डखले आणि चांगदेव भटाला देव म्हणतात तुम्ही गावाला जा, तुमचा परिवार वाट पाहत आहे. आता त्यावेळेस काय मोबाईल नव्हतं किंवा पत्रव्यवहार नव्हता, कोणीतरी निरोप देईल, परंतु देव सर्वज्ञ, त्यांचे कुटुंब वाट पाहत आहे, काळजी करताय हे देवाला समजलं आणि देव म्हणतात तुम्ही तुमच्या घरी जा, परिवार वाट पाहत आहे आणि ते अन्नधान्याची जी बी कामं आहे तुमची शेतीची ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या म्हणे आम्हाला भेटायला. आणि मग त्यांना ते सांगितल्यानंतर त्यांनी सर्व तयारी केली. बायसांनी त्यांना शिदुरी दिली आणि त्यांना पाठवणी केल्यानंतर ते तिथून निघाले. मग कांदळाला लिंगाची देवळी वस्ती झाली. आता कांदळसुद्धा हे स्थान उपलब्ध आहे. तिथं जाऊन देवानी तिथून निघाल्यानंतर कांदळसला गेलेले आहे. कांदळसला एक दिवसाची वस्ती आहे. बाईसांनी जे बी आहे दररोजचं पूजा अवसर वगैरे ते सर्व केल्यानंतर मानकेश्वर म्हणजे चासाकडं परत गमन करतात देव. आणि तिथंसुद्धा देवाची वस्ती झालेली आहे. अवलोकन केलेलं आहे. खडकावर आसन झालं. मानकेश्वराच्या देवळात गमन केल्यानंतर तिथं चौकात आसन झालं आणि देवाची तिथं वस्ती झालेली आहे. पुढं हे स्थान असे नंबरप्रमाणेच आहे. सुरेगावी मग पुढं गेलेले आहे, तिथं बी एक दिवसाची वस्ती आहे परमेश्वराची. मग सोनारी आदित्य वस्ती झालेली आहे आणि पुढं जाऊन मग संवत्सरला देव आता पोचतात. संवत्सरला शिंगेश्वरी आसन आदित्य वस्ती झालेली आहे. सर्वज्ञांनी शिंगेश्वरच्या देवळात गमन केलं. चौकात सर्वज्ञ उभे राहिले. बायसांनी चौकातील बैठकीची जागा जी आहे तोपर्यंत झाडून पुसून सर्व व्यवस्था केल्यानंतर आसन केलं आणि मग देव गाभाऱ्यात दाराच्या चौकटीत धरून क्षणिक आतमध्ये अवलोकन केलं आणि येऊन मग आसनावर बायसांनी केलेल्या आसनावर उपिष्ट झाले. दुपारचा पूजा अवसर तिथंच झाला. आरोगणा झाली, गोळा झाला, विडा झाला आणि आदित्य देवळात तिथंच परमेश्वराचं संवत्सरला वस्ती झालेली आहे. आणि तिथूनच परत सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर पलीकडच्या शिंगेश्वर सर्वज्ञांचं गमन झालं. तिथंच आपण ते 5 पायऱ्या वगैरे ते बघतो. तिथं आजूबाजूला 2 स्थान आहे. तर तिथं देवाने दुसऱ्या दिवशी गमन केलं. तिथं दुपारचा पूजा अवसर झालेला आहे. आरोगणा झाली, गोळा झाला, पोड उपूड झाला आणि मग परमेश्वर कुंकुमठामला आलेले आहे. कुंकुमठामला तिथून परत कुंकुमठामला गमन केल्यानंतर तिथंही एक दिवसाची वस्ती झालेली आहे. संवत्सरला आले, संवत्सरवरून कुंकुमठाणला आले आणि मग सर्वज्ञांनी दामोदराच्या देवळात गमन केलेलं आहे. तिथं कुंकुमठाणच्या ओसरीत आसन झालं. खांबाचा आधार नसलेल्या वरच्या मजल्यावर परमेश्वर गमन करतात. मजल्यावर अवलोकन करतात. सर्वज्ञांनी मजला श्रीकाराने धरून हलावला. अक्षर ते आता ते मोडकळीस आलेलं होतं. कोण्या एका भक्ताने सर्वांनी विचारले जी हा मजला कुणी केला म्हटले. काही भक्त लोक होते, त्यांनी हलवल्यानंतर देवाने विचारलं की हा मजला, देवाला विचारलं की हा मजला कुणी केला. सर्वांना हा मजला भिल्लम राजाच्या राणीनं भिल्लमाईने केलेला आहे म्हटले. म्हणजे त्या भिल्लम राजाची जी राणी आहे तिनं ह्या केलेला आहे. आणि मग देव नदीतल्या जळशानाकडे गमन करतात आणि तिथंच देवाचं आसन होतं. तिथून देव पुनतांब्याला आलेले. हे एक दिवसाच्याच वस्ती आहे हे सर्व नंबरचे. आणि पुनतांब्याला गावाच्या उत्तरेला पाताळ गुंफेमध्ये वस्ती देवाची झालेली आहे. आणि नायगावी दायंबांना मग तिथं देव भेट देतात.
अशा पद्धतीनं परमेश्वराचा हा प्रवास पुढं चाललेला आहे आणि पुढं आता पुणतांब्याला मात्र देव थांबणार आहे. तिथं नायगावला गमन करतात, तिथंच गावाच्या दक्षिणेला देऊळ होतं. देवळात सर्वांनी गमन केलं, थोड्या वेळ आसन झालं. पलीकडे दायंबा आले. तिकडून देवळासमोर जे आहे ते मंदिर जे होतं ते गणेशाचं होतं आणि तिथं बरंचसं साज वगैरे केलं होतं, म्हणजे ते मंदिर सजवलेलं होतं. तिथंच दंडोत घालून पानसुपारी आसनावर ठेवली, चरणावर मस्तक टेकवलं दायंबांनी आणि थोडा वेळ आसन झालं. सर्वजणांनी दायंबाला बसण्यास सांगितलं. दायंबा सर्वांसमोर बसले. म्हणजे तुमचं कुटुंब बरे आहे का? कारण आता दायंबा देवाच्या सन्निधानातून गेलेले होते, परत आले. दायंबा म्हणाले जी ते बरे आहे म्हटले आणि मग देव तिथून परत गमन करतात. आता ही परमेश्वराच्या अनेक ठिकाणी वस्तीच फक्त झालेली आहे. एक पूजा अवसर, एक वस्ती, ज्या ठिकाणी 3 पूजा अवसर होता, पण गेल्यानंतर एक संध्याकाळचं, एक सकाळचं, एक आणि तिथं झाल्यानंतर परत पुढचं गमन. तर अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी वस्ती झालेली आहे. तिथं जरी काही लीळा नसेल तरी परमेश्वरांनी तिथं पूजा अवसर झालेले ते आपल्याला आठवण्यासारखे आहे. त्या ठिकाणी ज्या जीवाला परमेश्वरांनी संबंध देऊन सुखफळाला पाठवलेलं आहे, त्या जीवाची काही कणव असेल म्हणून परमेश्वर तिथं जातात. आता हे नियोजनबद्ध कार्यक्रम आहे परमेश्वराचा. कोणत्या ठिकाणी जायचं, कुठं वस्ती करायची, कुठं विश्रांती करायची, कुठं जायचं, कुठं कोणती लीळा करायची, हे परमेश्वराचा एखादा आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, त्याचा जसा नियोजनबद्ध कार्यक्रम असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कुठं जायचं, कुठं मिटिंग करायची, कोणता कार्यक्रम करायचा, कुठं जेवण करायचं, आराम करायचा, तर सर्वसाधारण जीवाची असं नियोजन राहतं. तर इथं अनंत ब्रह्मांडाचा नायक जो परमेश्वर, त्याचं किती नियोजन असेल. आणि म्हणून परमेश्वरांनी हे सारं नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे. जसजसे परमेश्वर जात आहे तसं पाठीमागं भक्त जात आहे. कोणत्याही भक्तांनी बाईसांनी कुठेही बी देवाला विचारलं नाही की ह्याच रस्त्याने का, तिकडं जाऊ, इकडं जाऊ, इथं थांबण्यापेक्षा पुढं जाऊ. आणि कधीतरी बाईसांनी तो हट्ट धरला तर देवानी अप्रत्यक्षरित्या त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या खावणीला उतरा, अन्यथा तुम्ही कशाला राहत आहे. तर कारण देवाचं ते नियोजन आहे आणि देवाला सर्व त्या जीवाचे जे कणव आहे त्या कणवेनुसार त्या जीवाला जे द्यायचं ते द्यायचं आहे. तर आपणही यातून हे समजून घेतलं पाहिजे की आपणही परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराने जो आपल्याला समज दिलेला आहे, एकनिष्ठ भक्तीचा, अहेतुक भक्तीचा, परमेश्वराने आपल्याला बोध दिला. आता आपल्याला परमेश्वराला पकडायचं आहे, परमेश्वराला प्राप्त करायचं आहे. तर परमेश्वराने जी आचारप्रमाणे सांगितली ती आपल्या जीवनात थोडी थोडी जरी उतरवली आणि त्यात सातत्य ठेवून प्रयत्न जर केला तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.